नमस्कार मित्रांनो. आपला स्वागत आहे ब्लॉग 2 मध्ये, आपल्या पार्ट 2 मध्ये. आज आपण मॉर्निंगला इथे पोहोचलेलो आहोत आणि सेकंड आपण आज पार्ट 2 मध्ये नियर बाय प्लेसेस आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर बघत राहा आणि फॉलो करा आपल्या चॅनलला. झाला. आपण आता चाललेलो आहोत बोट राईड करायला गोव्यामध्ये. तर पैसे तू दे, पैसे तू कर, जा पे कर तू. आपण आता बोट राईडला जाणार आहोत. आपल्या मागे तुम्हाला दिसत असतील बोट्स आहेत. पर फेरी 350 रुपीज चार्जेस आहेत. तुम्ही येऊ शकता इथे. हे जे हे आहेत ते 4 ते 5 प्लेसेस आहेत नियर बाय, ते फिरवतात बोटने. आता आपण येल्लो बोट मध्ये बसणार आहोत. दाखवतो तुम्हाला. आपण आता बोट मध्ये बसलेलो आहोत. थोडं पुढे जाऊया आणि कॉर्नरचं सीट पकडूया, म्हणजे आपल्याला बाहेरचंही दाखवता येईल. पुढे जायचं का? पुढे हे पुढे बसूया इथे. हे बघा, मी आता बोटेवर उभा आहे. ही जी बोट राईड आहे ही 5 ठिकाणी आपल्याला नेतात आणि 5 प्लेसेस दाखवून परत आणतात. पण खूप छान आहे, असा अनुभव नक्की करावा सर्वांनी. साहिल, श्रेयस आणि दीपक सोनावणे, तिघांचा हा गोव्याचा प्रवास. घरी चाललेलो आहे आम्ही आता. ही बोट आणि एअरपोर्ट वरून मग डायरेक्ट परत दुसरीकडे जाणार कुठेतरी, खारघर. हो, तिथे फ्री मध्ये बेलापूर पर्यंत बस आहे. अकाउंट घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के बिला के बना के घुमा के चश्मा लगा के लस्सी मिला के मुड़े बना के. तुम्ही जर गोव्याला आलात तर बोट राईड नक्की करा. खूप सुंदर असा अनुभव आहे आपला. आणि आपल्या समुद्राचा एकदम सुंदरपणे आपल्याला आस्वाद घेता येतो. तुम्ही नक्की या, आम्ही घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं जे वातावरण आहे, निसर्ग आहे, तो खूप सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि एक म्हणजे की गाणे टॉपचे गाणे आहेत. आता अजून एक टेम्पल दाखवतात आपल्याला. हे विचारूया आपण त्यांना कोणतं टेम्पल आहे. आणि हा जो आहे ब्रिज, आपण मागाशी या ब्रिज वरून एका अरंबोल मधून मागा बीच कडे आलो.
हे जे टेम्पल तुम्हाला दिसतंय हे समोरचं हे आहे गणेश टेम्पल. गणपती बाप्पाचं टेम्पल आहे बघू शकता. आणि इथे सर्व म्हणजे लाईक मच्छीमार आणि असं टुरिस्ट वगैरे जे बोटनेच येतात. सो आता आपण आलेलो आहोत अगोडा फोर्टला. सो हे जे तुम्हाला दिसतंय हे तिकीट घर आहे. इथे तिकीट ची टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 आणि इथून तिकीट पुढे द्यायचं आणि पुढे जायचं. सो खूप चांगलं मेंटेन केलंय स्टेट गव्हर्नमेंटनं. हे बघा इथे हे चेक करतात. हा भैया स्टेट गव्हर्नमेंटला खरंच अप्रिशिएट करायला हवं की यांनी खूप चांगला असा मेंटेन केलाय फोर्ट. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती तुम्हाला दाखवलं राईट की किती सुंदर असं मेंटेन केलंय फोर्ट अगोडा फोर्ट राईट. स्टेट गव्हर्नमेंटचं खरंच कौतुक ह्यासाठी. हेच असेच सेम काइंड ऑफ अप्रोच महाराष्ट्र सरकारने राबवले पाहिजेत आणि महाराष्ट्रातले प्रत्येक फोर्टला संवर्धन करून त्याची काळजी घेतली पाहिजे. तर तुम्हाला मी आतमध्येही जाऊन दाखवतो. आता आपण एंट्री केलेली आहे. तिकीट घरावरून तिकीट घेतलंय. तिकीट घेतल्याच्या नंतर आता आपण थोडंसं वॉकिंग म्हणजे तुम्ही गेटचे जे स्टेप्स आहेत तिथपर्यंत जाण्यापर्यंत पण त्यांनी खूप असं झाडं लावले आहेत आणि पाऊलवाट केलंय आणि खूप चांगले असं मेंटेन केलंय. सो मी आता तुम्हाला आत जाऊन दाखवतो कसं आहे. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडला का हा फोर्ट आणि आपल्या गव्हर्नमेंटनी असे काही उपाययोजना आपल्या किल्ल्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी केल्या पाहिजेत का. सो बघत राहा आतमध्ये. हे बघा हा जो आहे हा इथून एंट्री पॉइंट आहे बघू शकता. ठीक आहे हा जो आहे हा एंट्री पॉइंट आहे. इथून आतमध्ये जायला एंट्री आहे. आपण जाऊया थोडं पुढे. आणि एंट्री पॉइंटच्या एक खासियत आहे मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये जायला रस्ता नाही. इथे पूल आहे. जर पूल मधूनच तुम्हाला जायला रस्ता नाही तर तुम्ही इतकी मोठी भिंत आहे सो तुम्ही बघू शकता. आणि पावसाळ्यात तिथे भरपूर पाणी असायचं पहिलं. आता पाणी नाही आहे. पण हा जो आहे हा जो मधला पॅच आहे हा संरक्षणासाठी आहे की आपल्या किल्ल्यावरती कोणी जाऊ नये. सो इथे मगर वगैरे सोडायचे पहिलं आणि इथे संरक्षण केलं जायचं बघू शकता. आपण आज जाऊया. सो आपण आता किल्ल्याच्या आत आलोय. आताही चांगलं आहे. हे बघा इथे भिंतीवरती सर्व गोव्याचे टुरिझमचे डिटेल्स आपल्याला बघायला भेटतात. आणि आपण जसं आत आलो तसं खूप सुंदर वातावरण इथे बघायला भेटतं. मी तुम्हाला आता पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो. तुम्ही बघा. सो बघू शकता छान असं वातावरण आणि खूप छान मेंटेन केलंय. ऍक्च्युली साफ आहे. लोकही काळजी घेतात स्वच्छतेची. हे व्हाईट लाईट हाऊस ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आणि हा जो किल्ला आहे हा एकदम समुद्रकिनारी आहे. सो ही जी किल्ल्याची तटबंदी आहे त्याच्यानंतर समुद्र चालू होतो. सो मी तुम्हाला दाखवतो तटबंदी दाखवतो आणि अजून थोडासा काय काय आहे किल्ल्यात हे दाखवायचा प्रयत्न करतो. सो बघू शकता खूप सुंदर किल्ला आहे. हे लाईट हाऊस इथून लक्ष ठेवलं जायचं आणि आपण वरती जाऊन बघूया तटबंदी आणि अरबी समुद्र. तुम्ही बघू शकता आता तुम्हाला दिसायला सुरुवात झाली असेल. आणि आता आपण वरती चढून बघूया. सो हा आहे अरबी समुद्र बघू शकता. अरब्याप्रमाणे ही जी किल्ल्याची तटबंदी आहे डायरेक्टली अरबी समुद्राला जुडलेली आहे आणि बघू शकता तुम्ही.
आणि हा खूप सुंदर असा मेंटेन केलाय किल्ला स्टेट गव्हर्नमेंटने. हे लाईट हाऊस आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि आता जे समुद्र तुम्हाला दिसतंय ते नेव्हीच्या अंडर कंट्रोल आहे. इंडियन नेव्हीच्या समुद्रावर रक्षण करण्यासाठी तिथून लक्ष ठेवलं जातं. आणि समुद्राच्या लाटा तुम्ही बघू शकता. एक मिनिट मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर आहे. हे बघा लाटा बघू शकता तुम्ही. हे काय आहे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मला तरी असं वाटतंय की एक पाणी साठवणीचं काहीतरी माध्यम आहे, कारण हे खूप खोल आहे. आणि हे पण हे ह्याचं माहिती आहे मला. हे जे तुम्हाला दिसतंय हे जेल आहे. पहिलं पूर्वी कैद्यांना इथे आणून जेलमध्ये ठेवायचे. आणि इथे असे भरपूर आहेत. 1 2 3 4 5 असे आहेत. आणि इथे खाली तुम्हाला तळघर दिसेल बघा. इथे तुम्हाला तळघर पण दाखवतो मी एक. हे बघा इथून आतमध्ये. सो इथे जायला आपल्याला खालून जावं लागतं. तुम्हाला मी दाखवतो ते. चला एक जेल दाखवतो तोपर्यंत. स्टेट गव्हर्नमेंटने खरंच खूप चांगली स्वच्छता ठेवली इथे. हे बघू शकता इथे जेल आहे. आणि आता हे सध्या बंद आहे, पण पहिलं चालू असायचं. तिकडेही आहे. आणि हा आहे वाईल्ड अँगल ऑफ द अगोडा फोर्ट. सो ही आहे किल्ल्याची माहिती, अगोडा किल्ल्याची माहिती. सो बघू शकता खूप सुंदर असं मेंटेन केलं. आणि इथेही असं हे बघा. हा किल्ल्याचा हा भाग तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे पाणी असायचं. आणि इथे पाण्यात मगरी वगैरे सोडलेल्या असायच्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी. आणि जर कुणी वरतून कुणी जरी जाण्याचा प्रयत्न केला तर वरतून तेल किंवा भाले वगैरे फेकून मारायचे.